नमस्कार, वेलकम टू धारा हिलिंग सेंटर. आज आपण थोडंसं कार्मिक कनेक्शन्सबद्दल बघणार आहोत, की बऱ्याच क्लायंट्सच्या किंवा बऱ्याच जणांच्या थोड्याशा तक्रारी असतात कार्मिक्सबद्दल किंवा बरेच लोक कार्मिक रिलेशनशिप्समध्ये किंवा कार्मिक लोकांशी डील करत असतात. मग हे कार्मिक तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याही नात्यांच्या रूपात असू शकतात. मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, घरातले असतील, कोणत्याही नात्यांच्या स्वरूपामध्ये ते तुमच्या आयुष्यामध्ये असू शकतात. तर आता ह्या कार्मिक लोकांना कट करणं किंवा कार्मिक कनेक्शन्स कट करणं म्हणजे काय? तर बऱ्याच जणांना हे कळत नाही. कार्मिक कट करणं किंवा कार्मिकमधून बाहेर पडणं म्हणजे काय? आपण एखादी व्यक्ती कोणीतरी कार्मिक म्हणजे काय, की तुम्हाला फसवतीये, तुमचा यूज करून घेतीये, तुम्हाला ड्रेन करतीये एनर्जेटिकली, तुम्हाला भ्रमात ठेवतीये. तर अशा वेळेला जेव्हा तुमच्या ह्या गोष्टी लक्षात येतात, तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीपासून कट ऑफ होऊन पुढे जाता किंवा अशा व्यक्तींना आपल्या आयुष्यामधून काढून टाकता. पण बऱ्याच वेळेला काय होतं, की जरी तुम्ही त्या व्यक्तींबरोबरचे संबंध तोडले किंवा कट ऑफ केलं त्यांना तुमच्या आयुष्यातून, तरीही तुम्ही त्यातून जो लेसन शिकायला हवा आहे, तो शिकत नाही. त्यांनी जे काही तुमच्या बाबतीत गोष्टी केलेल्या आहेत, त्यातून तुम्ही जे लेसन शिकायला हवं आहे, की कोणीतरी फसवलं आहे, तर खरंच तो माणूस तसा आहे किंवा जगामध्ये खरंच अशी लोकं आहेत किंवा असतात आणि ते असं आपला यूज करून घेतात किंवा आपल्याला असं मॅनिप्युलेट करतात आणि त्यामुळे आपण तिथे फसलो आहोत किंवा नुकसान झालं आहे, हे खरंच मान्य करणं आणि पुढे जाणं, ते लेसन शिकून, हे गरजेचं असतं. बऱ्याच वेळेला काय होतं, की जरी अशा लोकांना कट ऑफ केलं, तरी आपण आपल्या एनर्जीमध्ये सुधारणा करत नाही. आपण फसलो आहोत हे मान्य करत नाही. फक्त आपण हेच म्हणत राहतो, की त्याने फसवलं किंवा त्यांनी त्रास दिला, म्हणजे इतरांना ब्लेम करत राहतो. पण आपण त्यातून काय शिकायला हवं आहे, हे न शिकल्यामुळे बऱ्याच वेळेला काय होतं, की पुन्हा तुम्ही तुमच्या पुढच्या आयुष्यात गेल्यानंतर तुम्ही पुन्हा अशीच लोकं अट्रॅक्ट करता. तुम्हाला असं वाटतं, की ती लोकं तशी होती, पण ही तशी नाही आहेत. जरी ती लोकं तुम्हाला पुन्हा मॅनिप्युलेट करत असतील किंवा पुन्हा काहीतरी भ्रमात ठेवत असतील, तरीही तुम्ही तो लेसन न शिकल्यामुळे काय होतं, की तुम्ही पुन्हा तिथे कसं डील करायचं आहे, कसं वागायचं आहे, आपण कसं प्रोटेक्ट राहायचं आहे, आपल्या एनर्जीज कशा प्रोटेक्ट करायच्या आहेत, हे कळतच नाही आणि तुम्ही तिथे पुन्हा तसेच कार्मिक रिलेशनशिप्स किंवा कार्मिक लोकं अट्रॅक्ट करता आणि पुन्हा फसता किंवा पुन्हा ड्रेन होता आणि मग तो तुमच्या आयुष्याचा पॅटर्न बनून जातो आणि पुन्हा तुम्ही हेच म्हणत राहता, की मला सगळे फसवतात, माझा सगळा यूज करून घेतात किंवा मला मॅनिप्युलेट करतात, माझा स्वभावच असा आहे वगैरे वगैरे, ही सगळी कारणं दिली जातात. तर तसं न करता कार्मिक कॉर्ड्स किंवा कार्मिक कनेक्शन्स कट करणं किंवा कार्मिक लोकांना कट ऑफ करणं म्हणजे काय, की त्या गोष्टीतून लेसन घेणं, की खरंच असे लोक असतात आणि आपण आपल्याला कसं प्रोटेक्ट केलं पाहिजे हे बघणं, त्यामध्ये आपली हुशारी वापरणं, की कोण कसं आहे, कोण कसं आहे. इतर जे आपल्या डोक्यातले इल्युजन्स आहेत, भ्रम आहेत, की आपण चांगले आहोत म्हणून सगळेच चांगले असतात. हे काही वेळेला भ्रम असतात आपले. यातून बाहेर पडणं आणि कोण कसं आहे हे ओळखून आपण त्यांच्याशी तसं वागणं, बोलणं हे गरजेचं असतं. हा झाला लेसन शिकण्याचा प्रकार, की तुम्ही त्या लेसन शिकून पुढे तुमच्या आयुष्यामध्ये पुढची वाटचाल करणार आहात. याला म्हणतात, की कार्मिक खरंच कट ऑफ करून तुम्ही तुमच्या आयुष्याची छान नवीन सुरुवात केली आहे किंवा तुम्ही त्यातून शिकला आहात. मॅच्युअर झाला आहात. पण बऱ्याच वेळेला काय होतं, की बरेचसे असे कार्मिक रिलेशनशिप्स किंवा कार्मिक कनेक्शन्स आपल्याला कट ऑफ नाही करता येत. ते अगदीच अशा काही नात्यांमध्ये असतात, की जेणेकरून तिथे आपण ह्या गोष्टी कट ऑफ करून चालत नाहीत. पण त्या कार्मिक बरोबरच डील करत आपल्याला पुढचं आयुष्य घालवावं लागतं किंवा त्यांच्याबरोबरच राहावं लागत असतं काही गोष्टींसाठी. तर मग अशा वेळेला तिथे आपण कसं डील केलं पाहिजे? म्हणजे आपण मॅनिप्युलेट न होणं, आपल्या एनर्जीज ड्रेन न करणं, सगळ्या भ्रमातून बाहेर येणं आणि तिथेही हे लेसन शिकत आणि सगळ्या गोष्टी कशा आपलं प्रोटेक्शन होईल, आपण ड्रेन होणार नाही,
हा सगळा विचार करत जगणं किंवा पुढे जाणं गरजेचं असतं. मग अशा वेळेला तुम्ही अशा लोकांबरोबर राहत जरी असाल, तरीही तुम्हाला त्यांच्यापासून मेंटली किंवा सायकॉलॉजिकली थोडंसं कट ऑफ करणं, इमोशनलीसुद्धा, की काही गोष्टींच्या बाबतीत इमोशनली खूप बॉन्डिंग जोडले गेलेलं असतं. पण नेहमी कार्मिक बरोबर डील करताना काय होतं, की कार्मिक लोक बऱ्यापैकी ड्रेन करतात. कार्मिक लोकांशी डील करताना आपण बऱ्यापैकी ओव्हर गिव्हिंग होतो आणि ते लोक आपला यूज करून घेत राहतात. मग अशा वेळेला आपल्याला आपल्या बाउंड्रीज सेट कराव्या लागतात. कळावं लागतं, की आपण कुठे थांबलं पाहिजे. कारण ओव्हर गिव्हिंग जेव्हा होता, तेव्हा तुमचं नुकसानच होतं किंवा तुम्ही ड्रेन होता आणि मग नंतर तुम्ही ब्लेम करून किंवा रडत बसून उपयोग नसतो. एकतर ते आपल्याला यूज करतात म्हणून आपण जरी त्यांना यूज करायला गेलो काहीतरी गोष्टींसाठी, की हां, ते यूज करतात ना, मग आपण पण त्यांच्याशी तेवढाच संबंध ठेवायचा आणि त्यांनाही एवढ्या-एवढ्या गोष्टीसाठी यूज करायचं. तरीही नुकसान तुमचंच होतं, कारण तिथे पण खोट्या होप्स दाखवल्या जातात आणि पुन्हा तुम्हीच यूज होता आणि ड्रेन होता, तुमचं नुकसान होतं. मग ते फायनान्शियली असेल, इमोशनली असेल, सायकॉलॉजिकली असेल, फिजिकली असेल, सगळ्याचप्रमाणे. इक्वल गिव्ह अँड टेक जरी करायला गेलात, म्हणजे कार्मिकच्या बाबतीत, शक्यतो ज्या गोष्टींमध्ये, ज्या नात्यांमध्ये सगळ्या गोष्टी खूप छान आहेत, तिथे इक्वल गिव्ह अँड टेक होतंच ऑटोमॅटिकली. पण कार्मिक लोकांशी, की त्यांनी छान वागावं, त्यांनी छान राहावं, त्यांनी पण तशा गोष्टी आपण जसं इन्व्हेस्ट करतो तसं त्यांनीही करावं. म्हणून आपण जरी त्यांच्याशी इक्वल गिव्ह अँड टेक या तत्त्वावर वागायला गेलो, तरीही पुन्हा तेच होतं, की आपल्याला पुन्हा तिथे पण खोट्या होप्स किंवा मॅनिप्युलेशन दाखवले जातात आणि त्या गोष्टी होत नाहीत. तर हे पण बऱ्यापैकी ह्या गोष्टी फसतात. कारण कार्मिक जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आलेलं असतं किंवा तुम्ही ते अट्रॅक्ट केलेलं असतं, ते बऱ्यापैकी तुम्ही कोणत्यातरी भीतीमधून, फिअर, इन्सिक्युरिटीज किंवा समाजाचा विचार करून किंवा काहीतरी चांगल्या गोष्टी मागे सोडून, त्यांना किंमत न देऊन किंवा काहीतरी स्वार्थासाठी तुम्ही त्या अट्रॅक्ट केलेल्या असतात. हे बऱ्यापैकी बघण्यात आलेलं आहे. कारण कोणतंही कार्मिक तुमच्या आयुष्यामध्ये स्वतःहून येऊन कनेक्ट झालेलं नसतं शक्यतो. तुम्ही ते काहीतरी अशा निगेटिव्ह, लो फीलिंग्जमधून किंवा भीतीमधून, स्वार्थामधून स्वतःच्या आयुष्यात अट्रॅक्ट केलेलं असतं आणि त्यामुळे तुम्हाला त्याच्याबरोबर, त्या गोष्टींबरोबर डील करणं ते कंपल्सरी झालेलं असतं किंवा तुम्ही ते डोक्यावर घेतलेलं असतं, की आता हे मला करायचंच आहे. पण अशा वेळेला मग तुम्ही या आत्ता ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, त्यावर थोडासा विचार करून त्या गोष्टींशी डील करणं गरजेचं आहे. कारण आपलंही प्रोटेक्शन होणं, आपली एनर्जी सेव्ह होणं, आपण लो व्हायब्रेशन्समध्ये न जाता आपल्या वर्थमध्ये राहणं, हे सुद्धा गरजेचं असतं. कारण भगवंताने जे आपल्याला सगळ्यांना जन्माला घातलेलं आहे, ते तुम्ही छान आनंदाने जगण्यासाठी, तुमची लाईफ एन्जॉय करण्यासाठी किंवा हॅप्पी राहण्यासाठी, तुमच्या वर्थमध्ये राहण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या असतात किंवा आपली लाईफ मिळालेली असते. पण बऱ्याच वेळेला आपण इमोशनली वगैरे असं चुकीच्या ठिकाणी कनेक्ट होऊन, मॅनिप्युलेट होऊन, भ्रमात जाऊन किंवा काहीतरी अपेक्षा ठेवून चुकीच्या व्यक्तींशी कनेक्ट होतो आणि तिथे लॉस करून घेतो. पण अशा वेळेला जेव्हा तुम्हाला त्या व्यक्तींबरोबर किंवा अशा कनेक्शन्सबरोबर डील करायचंच आहे, पर्याय नसतो, तेव्हा काही गोष्टींचा विचार करून, प्रोटेक्शन घेऊन त्या गोष्टी करायच्या. कारण आपण ते अट्रॅक्ट केलेलं आहे, त्यामुळे ते आपल्याला लेसन शिकवत असतात. लेसन्स देण्यासाठीच ते आपल्या आयुष्यामध्ये आलेले असतात, की तुम्ही कसं चुकीच्या गोष्टी केल्या आणि त्यामुळे आम्ही तुमच्या आयुष्यात अट्रॅक्ट झालो आहोत. कदाचित काही वेळेला आपण बऱ्याच गोष्टी त्यांच्यासाठी सोडलेल्या असतात. चांगले रिलेशनशिप्स, चांगली माणसं, घर, जॉब, करिअर, पैसा, बऱ्याच गोष्टी त्या लोकांसाठी सोडलेल्या असतात. त्यामुळे आपल्याला ती लोकं सोडून जाऊ नयेत म्हणून इन्सिक्युरिटीज किंवा फिअर असतं आणि आपण त्यामध्ये मग ओव्हर गिव्हिंग करत राहतो, की मी जर एवढं सगळं इन्व्हेस्ट केलं आहे किंवा मी जर एवढ्या सगळ्या गोष्टी सोडल्या आहेत, तर ही व्यक्ती माझ्या लाईफमधून निघून जाऊ नये किंवा समाजाची भीती असते. बऱ्याच गोष्टी असतात, प्रत्येकाचे वेगवेगळे पर्सनल रिझन्स आहेत. पण शक्यतो या आत्ताच्या ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्या
बऱ्यापैकी कार्मिक कनेक्शन्समध्ये जे आहेत त्यांना रिलेट करणाऱ्या आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्यातल्या ज्या गोष्टी आहेत, फिअर आहे का, स्वार्थ आहे का किंवा इतर काही गोष्टी आहे का, कारण त्या गोष्टींवर जोपर्यंत तुम्ही काम करत नाही तोपर्यंत हे कार्मिक वगैरे रिलेशनशिप्स व्यवस्थित होत नाहीत किंवा त्यामध्ये शांतता, स्थिरता, समाधान येत नाही. तर यामध्ये इनर वर्क करणं गरजेचं असतं. इनर वर्क म्हणजे काय, की समोरचा माणूस आपल्याला आरसा दाखवत असतो, जरी तो कार्मिक असला तरी, की जरी तुम्ही इक्वल गिव्ह अँड टेक करायला गेलात आणि ओव्हर गिव्हिंग करायला गेलात, तरी पण तो जेव्हा तुम्हाला ड्रेन करतोय किंवा तिथून तुम्हाला काहीतरी रिजेक्टेड फील होतं आहे, एवढं करून पण काहीच उपयोग नाही असं वाटतं आहे, म्हणजेच काय, की तुम्हीच कसे चुकत आहात हे सगळं करून, हे ती समोरची व्यक्ती किंवा असे गोष्टी दाखवत असतात आपल्याला, की तुम्ही हे स्टॉप करणं तेव्हा गरजेचं असतं. हा तुम्हाला युनिवर्सचा संदेश असतो, की तुम्ही हे असं वागू नका, असं करू नका, की जेणेकरून दोघांनाही त्रास होणार नाही किंवा तुमचं काही नुकसान होणार नाही. तर तेही ओळखून त्या गोष्टीमध्ये बदल करणं गरजेचं असतं. इनर वर्क म्हणजे काय, की काही गोष्टी आपण समोरच्यामध्ये बघत असतो चुकीच्या, त्याला ब्लेम करत असतो, पण तो कधी कधी आपल्याला आरसा दाखवत असतो. त्यामुळे त्या गोष्टी आपल्यातून तर येत नाहीत ना. बऱ्याच वेळेला कसं होतं, की समाजाची भीती, मग समाजाची भीती ही जी डोक्यात बसलेली असते, म्हणजेच काय, आपण समाजाला त्या दृष्टीने बघत असतो. समाजामध्ये सर्व प्रकारचे लोक आहेत, पण तुम्ही जर त्यामध्ये निगेटिव्ह लोकांवरच फोकस करत असाल, की समाजात सगळे निगेटिव्हच लोक आहेत किंवा समाज चांगलाच नाही आहे, तर तुम्ही तसेच लोक अट्रॅक्ट करता किंवा तसेच लोक तुम्हाला दिसतात. पण तुम्ही जर म्हणत असाल किंवा तुमचा माइंडसेट जर असा असेल, की सगळे छान आहेत किंवा समाज हेल्पफुल आहे, तो प्रत्येक गोष्टीमध्ये मला समजून घेतो किंवा आपल्याला हेल्प करतो ह्या प्रॉब्लेम्समध्ये, असे पण लोक आहेत की जे प्रेम, आनंद किंवा हेल्पफुल आहेत. तर मग अशा वेळेला तुम्हाला अशीच लोकं भेटायला सुरुवात होतात किंवा अशीच लोकं दिसायला सुरुवात होतात. त्यामुळे तुम्ही इतरांना ब्लेम करून किंवा कोणाला तरी घाबरून उपयोग नसतो. कारण समाजामध्ये जर पाहिलं तर प्रत्येकजण प्रत्येकाला काही ना काही गोष्टीसाठी घाबरत असतो आणि 2 व्यक्ती एकमेकांना आपले प्रॉब्लेम सांगायला, ते सॉल्व्ह करायला इतके घाबरतात, की असं वाटतं की मग ह्यांना कळलं तर काय होईल? पण दोघंही सेम पेजवर असतात. त्यामुळे दोघांनाही मदतीची गरज असते. पण अशा वेळेला तुमचा दृष्टिकोन काय आहे इतर गोष्टींकडे बघण्याचा, तो बदलला पाहिजे. तरच तुम्ही पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट करू शकता. अशा कार्मिक किंवा निगेटिव्ह लोकांपासून स्वतःला वाचवू शकता. त्यांच्याशी व्यवस्थित डील करू शकता. नाहीतर तुम्ही तर ड्रेन होताच, पण तुमच्याबरोबर तुमच्यासाठी जी लोकं पॉझिटिव्ह आहेत, त्यांनासुद्धा तुम्ही ह्या अशा गोष्टींमुळे नुकसान घडवून आणता किंवा ड्रेन करता. जरी तुमच्या हेल्पसाठी काही 4 पॉझिटिव्ह लोकं आली, पण तुमच्या जर एनर्जीज किंवा कनेक्शन्स हे कार्मिक लोकांशी जास्त कनेक्ट झालेले असतील किंवा तुम्ही त्या भ्रमात असाल, की हीच लोकं माझ्यासाठी सर्व काही आहेत, तर तुम्ही तिथे त्या पॉझिटिव्ह लोकांनाही म्हणू शकता, की तुमच्यापेक्षा ही लोकं बरी आहेत, ही लोकं चांगली आहेत, कारण ही मला समजून घेतात. पण ते लोक तुमचा यूज करण्यासाठी तुमच्यातल्या फिअर्स, स्वार्थ असेल, इतर काही गोष्टी असतील, त्याला बूस्ट करत असतात, खतपाणी घालत असतात आणि तुमच्यातल्या त्या एनर्जीज यूज करून घेत असतात. असे कार्मिक लोक किंवा निगेटिव्ह लोक हे शक्यतो इतरांच्या एनर्जीवर जगतात किंवा त्यांना सतत इतरांची एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जीची गरज असते जगण्यासाठी, समाजात वावरण्यासाठी आणि त्यामुळे ते अशा गोष्टी करत असतात. तर तुम्हाला मग तिथे ह्या गोष्टी ओळखून स्वतःला प्रोटेक्ट करणं आणि काही आपल्या बाउंड्रीज सेट करणं गरजेचं असतं. मग अशा वेळेला जिथे आपण कार्मिक लोकांबरोबर डील करायची आहे, अशा वेळेला तुम्हाला माइंड, बॉडी, स्पिरिटने, मेंटली, फिजिकली जिथे शक्य आहे तिथे, सायकॉलॉजिकली ह्या अशा एनर्जीज किंवा अशा लोकांच्या एनर्जीज असतील त्या लेट गो करणं खूप गरजेचं असतं. त्याशिवाय तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह गोष्टी येत नाहीत किंवा पॉझिटिव्ह कनेक्शन्स येत नाहीत. नाहीतर तुम्ही पॉझिटिव्ह कनेक्शन्समध्ये जरी गेलात तरी तिथेही तुम्ही हे बॅड पास्ट किंवा ह्या एनर्जीज घेऊन तसेच जाता, त्या लेट गो न करता आणि तेच सगळे फिअर्स, त्याच सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा
मग तिथे रिलेट करायला लागता, तिथे कंपेअर करायला लागता. तर त्यामुळे मग ते पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या आयुष्यात येऊन पण उपयोग होत नाही. मग अशी पॉझिटिव्ह लोकं पण तुम्हाला मग विषय सोडून देतात किंवा ठीक आहे, हाच काही बदलू शकत नाही, हीच काही बदलू शकत नाही, असा तुमच्याबद्दलचा त्यांचा एक मग ग्रह होऊन जातो. पण त्यामध्ये मग तुम्हीच इनर वर्क करणं, तुमच्यामध्येच काय गोष्टी कमी आहेत, कुठे तुम्ही चुकत आहात, कुठे कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, हे तुमचं तुम्हाला कळणं तेव्हा गरजेचं असतं. त्यामुळे तुम्ही इतरांना ब्लेम करून काहीच उपयोग नसतो. आणि मग जसं की एखाद्या रूमची तुम्हाला सजावट करायची आहे, नवीन गोष्टी, नवीन सगळ्या साफसफाई, सजावट तिथे करून ठेवायची आहे तुम्हाला, तर तुम्हाला जुन्या गोष्टी किंवा जाळी जळमटं असतील, ह्याची साफसफाई करणं आधी गरजेचं आहे ना, तरच त्या नवीन गोष्टी तिथे येऊ शकतात. जर तुम्ही असं म्हणालात, की जुन्या पण गोष्टी माझ्या आवडीच्या आहेत किंवा माझ्या खूप प्रिय आहेत आणि त्याही मी ठेवणार आणि नवीनही गोष्टी तिथे आणणार, तर त्या डेकोरेशनचं, त्या नवीन सजावटीचा काहीच अर्थ राहत नाही. किंवा आळस असतो, स्वतःवर कामच करायचं नसतं. त्यामुळे जाळी जळमटं तशीच घरात ठेवून तुम्ही डेकोरेशन केलं, तर त्यालाही ते फीलिंग येणारच नाही ना, की सजवलंय तुम्ही घर. तर हे करणं गरजेचं असतं, की स्वतःमधली जाळी जळमटं काढणं. जसं की तुम्ही तुमच्या कपाटामध्ये, खूप हे जुनं उदाहरण आहे, की कपाटामध्ये तुम्ही खूप जुने कपडे किंवा खूप जुने झालेत, तुम्ही वापरत पण नाही आहे, अशा गोष्टी, चिंध्या असतील, त्या खूप जपून ठेवल्यात. का तर माझ्या आठवणी आहेत किंवा हे आहे, ते आहे, इमोशनल बॉन्डिंग आहे वगैरे, वगैरे. पण मग तुम्ही ते जरी वापरत नसाल, पण मग तुम्ही जर नवीन कपडे आणले, नवीन गोष्टी आणल्या, तर त्या ठेवायला मग जागाच राहत नाही ना. जर तुमचं इमोशनल बॉन्डिंग जुन्याच गोष्टींबरोबर असेल, तर तुम्ही त्या जुन्याच गोष्टींना इतकं छान सांभाळून जपून ठेवता, की नवीन गोष्टी मग बाहेर कुठेतरी पडतात किंवा कुठेतरी टांगून ठेवल्या जातात. त्यांच्याकडे बघितलं पण जात नाही किती किती दिवस. तर हे असं करून मग उपयोग नसतो. मग अशा वेळेला तुम्ही जुन्याच गोष्टी बाहेर काढणं आणि तिथे नवीन गोष्टींना छान जागा करणं गरजेचं असतं. तसंच सेम एनर्जीचं आहे, की जोपर्यंत तुम्ही तुम्हाला त्रास देणाऱ्या, त्रास होणाऱ्या एनर्जीज, ड्रेन करणाऱ्या एनर्जीज जोपर्यंत लेट गो करत नाही, त्या मेमरीज असतील किंवा बॅड पास्ट असेल, जे काही असेल, इमोशन्स असतील, जोपर्यंत लेट गो करत नाही, तोपर्यंत नवीन एनर्जीज, नवीन गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये येणार नाहीत. तर ह्या गोष्टी सगळ्या आहेत आत्तापर्यंत ज्या सांगितल्या आहेत, जे कार्मिक रिलेशनशिप्समध्ये आहेत, त्यांना त्या बऱ्यापैकी रिलेट करत असतील. तर ह्यावर काम करणं गरजेचं आहे. तुम्हाला याचा नक्की उपयोग होईल. व्हिडिओ जर तुम्ही ऐकत असाल आणि कळत नसेल, तर तुम्ही परत परत ऐका, की जेणेकरून कोणकोणते पॉईंट्स सांगितले आहेत तुमच्या लाईफमध्ये ते होत आहेत का आणि त्याप्रमाणे तुम्हाला मग त्यामध्ये काय काय बदल करायचे आहेत हे तुम्हाला कळेल. कारण कार्मिकमध्ये बऱ्यापैकी कसं होतं, की कर्म करणे आणि फळाची अपेक्षा न करणे, ह्या तत्वावर थोडंसं हे रिलेशनशिप्स चालवावे लागतात. आणि त्यामध्ये मग आपल्यालाच कळणं गरजेचं असतं, की आपण किती कर्म करायचं आहे, किती ओव्हर गिविंग व्हायचं आहे, किती ड्रेन व्हायचं आहे, किती यूज व्हायचं आहे, किती मॅनिप्युलेट व्हायचं आहे किंवा किती भ्रमात राहायचं आहे. जोपर्यंत तुम्ही या जुन्या एनर्जीजमध्ये बाहेर पडत नाही, ते सगळं लेट गो करत नाही, तोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये नवीन एनर्जीज, नवीन आनंद, हॅपीनेस येऊ शकत नाही. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की स्वतःवर काम करा, नेहमी करत राहा आणि जर काही हेल्प हवी असेल तर आमच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा. इनर वर्क कसं केलं जातं, काय काय गोष्टी कराव्या लागतात किंवा तुमचे नेमके काय प्रॉब्लेम्स आहेत, त्यावर तुम्हाला नक्की सोल्युशन सांगितलं जाईल. थँक्यू.